गणेशोत्सव जवळ आला की चाकरमान्यांना वेध लागतात ते आपल्या कोकणात जायचे. आपल्या गावाच्या मातीचा गंध, घरच्या गणपतीची आरास, आरतीचे स्वर. पण या सगळ्यात अडथळा ठरतो ते म्हणजे ट्रेनची प्रचंड गर्दी, रस्त्यांवरची वाहतूक कोंडी आणि थकवणारा वेळखाऊ प्रवास. पण यंदा हे चित्र बदलणार आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी चाकरमान्यांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललंय. आता गणपतीत मुंबईहून समुद्रमार्गे थेट कोकणात जाता येणार आहे. माझगाव डॉकहून सुरू होणारी ही जलवाहतूक सेवा M2M नावाच्या अत्याधुनिक हायटेक बोटीच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर 25 मे पासून सुरू होणार आहे. मालवण, विजयदुर्ग ही ठिकाणं अवघ्या 4.5 तासात, तर रत्नागिरी फक्त 3 तासात गाठता येणार आहे. याचा अर्थ रस्त्यांवरील गर्दी नाही, वाहनांचा गोंगाट नाही, ना कंटाळवाना प्रवास, फक्त सागराची निळाई, शांततेचा प्रवास आणि आपल्या गावच्या दिशेने वाटचाल. या सेवेसाठी परवडणारे दर निश्चित केले जाणार आहेत, म्हणजे सर्वसामान्य चाकरमान्यांनाही हा पर्याय सहज उपलब्ध होईल. यामुळे दरवर्षीचा मनस्ताप टळेल आणि प्रवासाचा अनुभवही एकदम हटके होईल. यंदा गणपतीसाठी कोकणात जायचंय? मग गर्दीत अडकू नका. समुद्रमार्गे चला. सागराच्या लाटांवरून कोकण गाठा आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला वेळेवर आनंदात पोहोचा. तसंच हा व्हिडिओ गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.